माझं नाव मेघल आहे। मी एका श्रीमंत घरातील मुलगी होते। माझी आई माझ्या लहानपणीच गेली, त्यामुळे मला माझ्या वडिलांनीच लहानाचं मोठं केलं। माझे वडील राजघराण्यातले होते, त्यामुळे आम्ही एका प्रशस्त अशा सुंदर महालात राहत होतो। घरामध्ये नोकर चाकर खूप साऱ्या महागड्या गाड्या होत्या आणि आमची अजून पुढची 10 पिढी जरी बसून खाल्ली तरी माझ्या वडिलांची संपत्ती संपणार नाही एवढी संपत्ती होती। आणि मी वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझा खूप लाड होत होता। मला जे पाहिजे ते अगदी दुसऱ्या क्षणाला मिळत होतं, त्यामुळे मी हट्टी झाले होते। मी लहानपणापासून मला हवं तसं जगले। आमच्या घरी मी आणि माझे वडील असे आम्ही दोघेच राहत होतो। आमचं घरही खूप मोठं असल्यामुळे दिवसभर खूप कंटाळा येत होता, म्हणून मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर वेळ घालवत होती। पण माझ्या बाबांचं काय हा विचार करून मी एकदा कॉलेजमधून लवकरच घरी आले आणि मी बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलं। मी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा उघडाच होता। मी बाबांना न बोलवता सरळ त्यांच्या खोलीकडे गेले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मला विश्वासच बसत नव्हता की बाबा असं काही करत असतील। बाबा एका तरुण मुलीसोबत रोमांस करत होते। त्या दोघांनीही आपली कपडे काढली होती आणि बाबा त्या बाईवर सैतानासारखं प्रेम करत होते। मी कसलाही आवाज न करता खूप शांतपणे ते दृश्य बघत होते। मी आता वयात आलेली मुलगी होते, त्यामुळे ते दृश्य बघताना खूप कसं तरी झालं होतं। मला ते आणखी बघत बसावं असं वाटत होतं। त्या दिवसानंतर रोज रात्री झोपल्यानंतर मी माझे सगळे कपडे कधी काढत होते ते माझं मलाच कळत नव्हतं। त्यानंतर मी रोज बाबांना न सांगता घरी यायचे, तर बाबा रोज नवीन नवीन बाईसोबत रोमांस करत होते आणि ते मी खूप उत्सुकतेने बघत होते। मला आता त्याची सवयच झाली होती। आता मलाही वाटत होतं की माझ्यासोबत कोणीतरी पुरुष असावा आणि रोज रात्री रोमांस करावा, आणि नेहमीप्रमाणे मला हवं तसं करत होते। नंतर मी मित्रांबरोबर पार्टीला जाणं, कधीही घरी येणं, ड्रिंक पिणं, रात्री अपरात्री घरी येणं, हे सर्व काही चालूच होतं। तरी माझे बाबा मला एका शब्दानेही बोलत नव्हते। त्यानंतर मी एका मित्राबरोबर एक रात्र घालवायची की दुसऱ्या मित्राबरोबर दुसरी रात्र घालवायची, मला कशाचीही बंधनं नव्हती। मी कॉलेजमध्ये खूप फेमस होते, पण मी फक्त श्रीमंत मुलांशीच मैत्री करत होते। तसं तर माझ्या मैत्रिणी कमी आणि माझे मित्रच जास्त होते। एक दिवस कॉलेजमध्ये एका हँडसम मुलाची एंट्री झाली। मी तर त्याला बघून खूप थक्कच झाले होते, कारण त्याची फिगर एवढी सुंदर होती की मला वाटू लागलं होतं की आजची रात्र काय, रोजची रात्र त्याने माझ्यावर आणि मी त्याच्यावर प्रेम करावं। म्हणून या विचारानेच मी त्याला हाय करून त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला। मी त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर खूप चांगले संस्कार होते। त्याने कधीच मला रिस्पॉन्स दिला नाही, पण मला इकडे त्याच्याशी कधी रात्र घालवते असं झालं होतं। एक दिवस तो कॉलेजला आला नाही, म्हणून मी डायरेक्ट तो जिथे होता त्या लोकेशनला गेले, तेव्हा तो एकटाच कारमध्ये बसला होता। त्या रोडवर आजूबाजूला चिटेपाखरूही नव्हतं, फक्त मी आणि तो होतो। ती शांतता बघून मी खूप उत्तेजित झाले आणि त्याला सर्व अंगाला किस करू लागले। मी कंट्रोलमध्ये नव्हते। मी गाडीमध्ये रोमांस करायला लागले। तेवढ्यात तो म्हणाला, आपण लग्न करूया। मग मी म्हणाले, लग्न तर करायचंच आहे, पण मला आता दम निघत नाही, खूप त्रास होतोय, हे इथे कोणीच नाही, मला तुझं शरीर पाहिजे। तेवढ्यात तो म्हणाला, असं काही करू नको, मी घरी माझ्या आई वडिलांशी बोलतो आणि मग आपण लग्न करूया, आणि लग्न झाल्यानंतर हे सर्व काही करूया। तो काही केल्याने ऐकेना। मग मी बरं म्हणाले आणि मीही माझ्या बाबांशी त्याच्याबद्दल बोलले। मग माझे बाबा त्याच्या घरी गेले। लग्नाची बोलणी झाली। त्याचं नाव राहुल होतं। माझ्या बाबांनी हुंडा म्हणून राहुलला 10 लाख रुपये दिले होते। राहुलचे बाबा ते पैसे घ्यायला नको म्हणत होते, पण माझ्या बाबांनी ते कशाला तरी कामी येतील म्हणून जबरदस्तीने ती पैशांची बॅग राहुलच्या बाबांच्या हातात दिली। राहुल खूप स्वाभिमानी होता आणि मग एक दिवस चांगला मुहूर्त बघून आमचं लग्न झालं। मी जेव्हा लग्न होऊन राहुलच्या घरी गेले तेव्हा ते घर बघून मला खूप लाज वाटू लागली होती। ते घर अगदी लहान होतं, कोणत्याही वस्तू नव्हत्या। मग राहुल आमच्या खोलीमध्ये आला। आमची सुहागरात होती, म्हणून राहुल आल्यावर मला एकांतात मिठी मारली। मग मी त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाले, आपण अशा ठिकाणी सुहागरात करायची का? नाही नाही, इथे नाही, आपण हॉटेलमध्ये सुहागरात करू। मग राहुल म्हणाला, हे असंच लहान घर नाही राहणार, केव्हा ना केव्हा तरी आपलंही खूप छान आणि मोठं घर होईल, मग सर्व काही ठीक होईल।
मला राहुलचं बोलणं अजिबात पटत नव्हतं. मी जबरदस्तीने त्याला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि रात्रभर आम्ही रोमांस करू लागलो. 3 महिने झाल्यानंतर मी म्हणाले, आपण हनीमूनला अमेरिकेला जाऊ. राहुल म्हणाला, माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत आणि आता कशाला हनीमूनला जायचं, नुसते पैसे खर्च होणार आणि आपला हनीमूनही झाला आहे. यावर मी म्हणाले, ते काही नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. तुझ्याजवळ पैसे नाही तर मी बाबांना मागते. मग मी बाबांना फोन लावला आणि बाबांनी लगेच पैसे काढून दिले. मग मी आणि राहुल हनीमूनला गेलो आणि 8 दिवसांनी घरी परत येताना राहुल मला म्हणाला, आई आणि बाबांना आपली किती आठवण येत असेल ना. मग मी म्हणाले, मी अगोदर माझ्या बाबांना भेटायला जाणार आहे. एवढ्यात राहुल म्हणाला, असं काय करतेस, माझं घर तेच तुझं घर आहे, आधी आपल्या घरी जाऊया, मग 2 दिवसांनी तुझ्या बाबांना भेटायला जा. मग मी म्हणाले, ते काही नाही, आधी मी माझ्या बाबांना भेटायला जाणार. मग राहुलने कबूल केलं आणि तो त्याच्या घरी गेला. आईबाबांनी विचारलं की मीनल कुठे आहे. तर राहुल म्हणाला, ती तिच्या बाबांना भेटायला गेली आहे, येईल 2 दिवसांनी. मग 4 दिवस झाले तरी मी राहुलच्या घरी गेलेच नाही. राहुलला माझी खूप काळजी वाटू लागली होती, म्हणून राहुल माझ्या घरी आला तर घराला कुलूप होतं, म्हणून तो निघून माघारी येऊ लागला. तेवढ्यात त्याला कळालं की मी दवाखान्यात गेले आहे. मग राहुल दवाखान्यात आला तर त्याला समजलं की मी 3 महिन्यांचं अबॉर्शन केलं आहे. हे कळाल्यावर राहुलला खूप राग आला होता. तो म्हणाला, याबद्दल मला एका शब्दानेही बोलली नाहीस, असं का वागलीस माझ्याबरोबर, हे माझं मूल मला वाढवायचं आहे. एवढ्यात मी म्हणाले, पण मला तुझं मूल नको आहे, मी फक्त तुझा वापर केला आहे, मला तुझ्याकडून पाहिजे होतं ते मला मिळालं, मी फक्त मुलांचा वापर करते आणि त्याला सोडून देते. आता इथेच आपला संबंध संपला. एवढ्यात राहुल म्हणाला, हे काय बोलतेस तू, भानावर आहेस का, आणि तो मला मारणार. तेवढ्यात माझे बाबा तिथे आले आणि म्हणाले, माझ्या मुलीला हात लावायचा नाही, माझ्या मुलीशी लग्न करून आमच्याकडून पैसे उकळून घेतलेस, थांब, आत्ताच पोलिसांना बोलवतो. एवढ्यात पोलीस तिथे आले आणि राहुलला न्यायला लागले. तेवढ्यात राहुलचे मित्रही तिथे आले आणि पोलिसांना म्हणाले, थांबा, ही मुलगी चांगली नाही, राहुलला तिने फसवलं आहे, ही मुलांचा वापर करते आणि मुलांना सोडून देते, कितीतरी मुलांचं आयुष्य हिने बर्बाद केलं आहे, राहुल निर्दोष आहे. एवढ्यात आमचा ड्रायव्हर आणि नोकर तिथे आला आणि तोही म्हणाला, राहुल निर्दोष आहे. यात बाप लेकीनेच पैशाचं आमिष दाखवून राहुलला फसवलं होतं. आणि राहुलचे मित्र माझ्या बाबांना म्हणाले, अगोदरच मीनलला धाकात ठेवली असती तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही मीनलला हवे तसे वागवलात, तुम्ही एक चांगला बाप बनू शकला नाही. घेऊन जा यांना. मग पोलिसांनी मला व माझ्या बाबांना अटक केली.